नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गातडे सर बायोलॉजीच्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करतोय. यूट्यूबवरती लेक्चर्स अपलोड करत असताना त्याच्यावरती एक थंबनेल असतो ज्याच्यावरती माझा फोटो आहे आणि उजव्या साईडला टॉपिकचं नाव दिलेलं असतं डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन म्हणून. तर इथं मला इंट्रोडक्शनच्या वेळेस एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे टॉपिकचं नाव जर महाराष्ट्र बोर्ड सिलेबसनुसार बघितलं तर ह्युमन न्यूट्रिशन असं आहे आणि जर NCERT नुसार जर बघितलं तर डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन असं या टॉपिकचं नाव आहे. तर आपल्याला दोन्ही व्ह्यूजनी बघायचं आहे. महाराष्ट्र बोर्ड सिलेबसनुसार सुद्धा हा टॉपिक बघायचा आहे आणि त्याचबरोबर NCERTमध्ये हा टॉपिक कशा पद्धतीनं दिलेला आहे आणि त्याच्यावरती नीटचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. टॉपिक एक 3-4 दिवस झाले की मी लगेच MCQचं बुकलेट देणार आहे, त्याबरोबर प्रिंटेड नोट्ससुद्धा देणार आहे. तर त्यानुसार सोडवत जाणं फार गरजेचं आहे. आता इथं ह्युमन न्यूट्रिशन आणि डायजेशन ॲब्सॉर्प्शन ह्या टर्म्स पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे. या टॉपिकवरती दरवर्षी ऑन ॲन ॲव्हरेज 2 क्वेश्चन्स विचारले जातात या टॉपिकवरती, डायजेशन ॲब्सॉर्प्शन या टॉपिकवरती. तर सुरुवात आपण करूया. डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ह्युमन न्यूट्रिशन याचं आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. बायोलॉजी. ना व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोलॉजी? इट्स बायो मीन्स लाईफ. लक्षात ठेवा, बायो मीन्स लाईफ आणि लॉजी याचा अर्थ स्टडी. द स्टडी ऑफ लाईफ इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजी. सुरुवात करत असताना मी सांगतोय तसं बघा, बायो म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग होतं लाईफ आणि लॉजी याचं मिनिंग होतं टू स्टडी अबाउट. स्टडी करायचं, अभ्यास करायचा, त्याला आपण लॉजी असं म्हणतो. बायोलॉजी हे जीवशास्त्र आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सजीवांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि सजीवांची वाढ होणं ही त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. तर सजीवांची वाढ होण्यासाठी त्यांना रोजच्या रोज पोषक आहार मिळणं फार गरजेचं आहे आणि पोषक आहारासंदर्भातच आपण ह्युमन न्यूट्रिशन या टॉपिकमध्ये बघणार आहे. तर बायोलॉजी मी काय सांगितलं की एकतरी आपण बायोलॉजीचं कुठलंही इंट्रोडक्शन घेतलेलं नाही, कारण त्यासाठी आपल्याला ऑफलाईन येणं फार गरजेचं आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी माझ्या समोर असतील तर बायोलॉजीबद्दल मी डिटेल बोलू शकतो, कारण आपल्याला इतका वेळ नाही आहे किंवा इतका डाटा आपल्याकडे नाही आहे की आपण यूट्यूबवरती सगळं अपलोड करू शकतो आहे. त्यामुळे मेन जो टॉपिक आहे तो टॉपिक सुरुवात करणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी न्यूट्रिशन म्हणजे काय हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे. न्यूट्रिशन याचा अर्थ पोषण. आपण रोज जे जेवण करतो, नाश्ता करतो, अगदी सकाळपासून जर आपण बघितलं तर सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो. लहान मुलं असतात दूध पितात किंवा काही मोठी मंडळीसुद्धा दूध पितात. दूध पिऊन झाल्यानंतर आहार दिलेला असतो, नाश्ता असतो. नाश्त्यामध्ये उपीट असेल, पोहे असेल किंवा आणखी काही पदार्थ असतील, बिस्किट्स असतील, चहा बिस्किट असेल. त्याच्यानंतर दुपारचं जेवण असेल, त्याच्यामध्ये भाकरी असेल, भाजी असेल, चपाती असेल, भात असेल, डाळी असतील, नॉन व्हेजिटेरियन फूड असेल, हे फूड आपण घेत असतो. पुन्हा काही वेळानंतर पुन्हा भूक लागते म्हणून संध्याकाळी आपण थोडा नाश्ता करतो किंवा हलका पोषक आहार किंवा नुसता आहार घेतो आणि संध्याकाळच्या वेळेस आपण जेवण करतो. ही सगळी जी प्रोसेस आहे खाण्याची, आपण जे खातो त्याचं नेमकं काय होतं, आपल्या शरीराला ते लागतं. आपण म्हणतो काय काय वेळेस, अरे किती खायला आहेस, किंवा अरे तुझ्या शरीराला लागतच नाही खाल्लेलं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, शरीराला लागणं म्हणजे काय आहे तर शरीराचं पोषण होणं. मग हे पोषण कुठल्या पद्धतीचं असतं हे आपल्याला बघावं लागणार आहे आणि त्यालाच आपण न्यूट्रिशन असं म्हणतो. मी इंट्रोडक्शनला काय सांगितलं की न्यूट्रिशन म्हणजे काय, तर ॲक्च्युली न्यूट्रिशन हा लॅटिन वर्ड आहे. लॅटिन वर्ड ॲक्च्युली त्याच्यामध्ये लपलेला आहे. न्यूट्रीर नावाचं एक लॅटिन वर्ड आहे आणि त्याचं मिनिंग होतं फिडिंग, म्हणजे एखाद्याला खाऊ घालणे किंवा त्याचं नर्स आपण कशाला म्हणतो, दवाखान्यामध्ये असतात त्या नर्स नव्हे. नर्स याचा अर्थ असा पण होतो की ज्याच्याकडून आपलं पोषण केलं जातं त्याला सुद्धा आपण नर्स असं म्हणतो. न्यूट्रिशन किंवा आपण त्याला नरिशमेंट सुद्धा म्हणतो, इंग्लिश वर्ड आहेत नरिशमेंट. मग तसं जर बघायला गेलं तर न्यूट्रीर हा वर्ड कसा आहे, लॅटिन वर्ड आहे. बायोलॉजीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गोष्टी आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे बायोलॉजीमध्ये लॅटिन आणि ग्रीक वर्ड भरपूर वापरलेले आहेत, त्याचं मिनिंग समजणं फार गरजेचं आहे. बायोलॉजीमधला एखादा वर्ड जर कन्सिडर केला
तर त्याचं प्रेफिक्स आणि सफिक्स बघणं सुद्धा गरजेचं आहे. त्या गोष्टी काहीतरी इन्फॉर्मेशन सांगून जात असतात आपल्याला, तर ते माहीत असणं फार गरजेचं आहे. आता न्यूट्रीर हा लॅटिन वर्ड आहे, हे पहिल्यांदाच समजलं आपल्याला. न्यूट्रीर म्हणजे नरिशमेंट. द मिनिंग ऑफ न्यूट्रीर इज नरिशमेंट. आपलं पोषण करणं किंवा आपलं पोषण होणं याला आपण न्यूट्रिशन असं म्हणतो. आता तसं बघायला गेलं तर ॲनिमल्स भरपूर आहेत. अगदी किंगडम आपण 9th स्टँडर्डला 10th स्टँडर्डला तुम्ही बघितलं आहे. पोरिफेरा आहे, निडारियन्स आहे, टिनोफोरा आहे, प्लॅटेहेलिमेंथिस आहे, ॲस्केलमेंथिस आहे, ॲनेलिडा आहे, आर्थ्रोपोडा आहे, बरेचसेच ॲनिमल्स आहेत ना. पण आपल्याला सगळ्या ॲनिमलचं न्यूट्रिशन बघायचं नाही आहे. ते आपण किंगडम ॲनिमेलिया नावाचा जो 11वीला चॅप्टर आहे त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. इथं ह्युमन न्यूट्रिशन बघायचं आहे, म्हणजे मानवी पोषण. आपण जन्माला आल्यापासून आपलं पोषण कुठल्या पद्धतीनं होतं, किंवा आपण छोटासा एम्ब्रिओ म्हणून मदरच्या युटरसमध्ये ज्यावेळेस वाढत होतो तेव्हा सुद्धा आपलं न्यूट्रिशन होत होतं. न्यूट्रिशन ही सजीवांची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गरजा आहेत, त्यापैकी अन्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे फूड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन म्हणतो. आता न्यूट्रिशन नेमकं ज्या पदार्थांकडून होतं, द सबस्टन्स विच नरिशेस आवर बॉडी आर कन्सिडर्ड ॲज न्यूट्रियंट्स. आपण न्यूट्रियंट्स कशाला म्हणतो, आता आपण न्यूट्रीर बघितलं. आता त्याच्यानंतरची टर्म आपल्याला खरं तर बघायची होती न्यूट्रिशन. पण न्यूट्रिशन ही सिंगल टर्म नाही आहे, त्याच्यामध्ये बरेचसेच टर्म असतात. आपण पहिल्यांदा बघूया न्यूट्रियंट्स म्हणजे काय. व्हॉट मीन बाय द न्यूट्रियंट्स. लक्षात ठेवा, मी इथं स्टार करतोय. न्यूट्रियंट्स जे पदार्थ, त्याला आपण मराठीत पोषक द्रव्य असं म्हणतात. न्यूट्रियंट्स जे पदार्थ आपल्या बॉडीचं नरिशमेंट करतात, म्हणजे आपल्या बॉडीचं जे पोषण करतात, त्याला न्यूट्रियंट्स म्हणायचं. मग याची डेफिनेशन काय, द सबस्टन्स विच नरिश आवर बॉडी. नरिश याचा अर्थ काय, पोषण करणे. असे काही सबस्टन्स आहेत जे आपल्या बॉडीचं नरिशमेंट करतात, त्याला आपण न्यूट्रियंट्स म्हणतो. द सबस्टन्स विच नरिश आवर बॉडी कॉल्ड न्यूट्रियंट. त्याला आपण न्यूट्रियंट असं म्हणतो. न्यूट्रियंट याचा अर्थ कळाला, जे सबस्टन्स आपल्या बॉडीचं नरिशमेंट करतात त्याला आपण न्यूट्रियंट म्हणतो. आता आपण खात असताना भाकरी खाल्लो तर भाकरीपासून काय मिळणार, कार्बोहायड्रेट मिळणार. चपातीपासून काय मिळणार, कार्बोहायड्रेट मिळणार. म्हणजे पहिला न्यूट्रियंट जर आपण बघायचा म्हणला तर पहिला न्यूट्रियंट आहे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट नेमकं काय हे आपल्याला बायोमॉलिक्यूलमध्ये बघायचं आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की कार्बोहायड्रेट नावाचा एक सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये वॉटर आणि कार्बन, कार्बन आणि वॉटर, वॉटरला हायड्रेट म्हणतोय म्हणून आपण कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे दोघांचं CH2O CnH2NO हे फॉर्म्युला आपण बायोमॉलिक्यूलमध्ये बघणार आहे. लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट. आपल्याला कार्बोहायड्रेट कशापासून मिळतं, चपातीपासून मिळतं, भाकरीपासून मिळतं, कडधान्य जे असतात त्याच्यापासून मिळतं. ॲक्च्युली नॉट कडधान्य, कडधान्य म्हणता येणार नाही. ज्वारी असेल किंवा गहू असेल, तांदूळ असेल, याच्यापासून आपल्याला काय मिळत असतं, कार्बोहायड्रेट मिळत असतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे दूध, अंडी, मोड आलेले पदार्थ किंवा मोड आलेले कडधान्य हे जे असतात, किंवा मटण असेल, चिकन असेल, यापासून आपल्याला जे मिळतं त्याला आपण प्रोटीन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, प्रोटीन. तर प्रोटीन हे सुद्धा एक न्यूट्रियंट आहे, सगळ्यात महत्त्वाचं न्यूट्रियंट आहे. त्याचं काय फंक्शन आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. त्याच्यानंतर येतं फॅट. आपण जे तूप खातो, बटर खातो, चीज खातो, त्यातून आपल्याला फॅट मिळत असतं. तर हे 3 इसेन्शियल सगळ्यात महत्त्वाचे न्यूट्रियंट्स आहेत जे आपल्या शरीराचं पोषण करायला लागलेत. हे योग्य प्रमाणात असणं फार गरजेचं आहे. नुसता कार्बोहायड्रेट घेऊन पण चालणार नाही, नुसता प्रोटीन घेऊन पण चालणार नाही, नुसता फॅट घेऊन पण चालणार नाही. हे तिन्ही समप्रमाणात असणं फार गरजेचं आहे. आणि ह्याला आपण म्हणतो डाएट. ह्याला काय म्हणतो आपण, डाएट. डाएट याचा अर्थ उपवास करणे असं होत नाही. डाएट करणे याचा अर्थ प्रत्येक न्यूट्रियंट योग्य प्रमाणात आपल्या बॉडीला मिळणं, याला आपण डाएट असं म्हणतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं समजतंय. तर हे डाएट, तर आपल्या बॉडीच्या काही डाएटरी नीड्स आहेत, त्या नीड्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे 3 आपले डाएटरी नीड्स आहेत. त्याचबरोबर अजून आपल्याला बॉडीला काय लागतं, तर वॉटर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इनऑर्गॅनिक आहे. पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणून तरी आपण सारखं सारखं पाणी पित असतो.
आपल्या बॉडीमध्ये जवळपास 90% आपल्या सेलमध्ये 90% वॉटर प्रेझेंट आहे. हे वॉटर असणं बॉडीला फार गरजेचं आहे, तर आपल्या शरीरात ओलावा राहील. अदरवाईज काय होणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे. त्यामुळे आपली बॉडी नेहमी कशी राहिली पाहिजे, हायड्रेटेड बॉडी राहिली पाहिजे. म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये पाणी हे असणं फार गरजेचं आहे, पाणी जाऊन चालणार नाही. तर वॉटर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याबरोबर विटॅमिन्स आहेत, सगळ्यात महत्त्वाचे आहेत. बॉडीला प्रोटेक्शन करण्यासाठी, बॉडीची वाढ करण्यासाठी विटॅमिन्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर आणखीन मिनरल्स आहेत, आयॉन्स आहेत. तर आपल्याला हे सगळे न्यूट्रियंट्स, हे जे सबस्टन्स आहेत, हे सबस्टन्स आपल्या बॉडीचं नरिशमेंट करतात. नरिशमेंट करतात म्हणजेच काय, तर आपल्या बॉडीचं पोषण करतात, बॉडीला चांगलं ठेवतात, बॉडीची बिल्डिंग करतात, बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतात, बॉडी स्ट्रॉंग ठेवतात, बॉडीची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. म्हणून ह्या सगळ्या सबस्टन्सना आपण काय म्हणतो, न्यूट्रियंट्स म्हणतो. कारण जे पदार्थ आपल्या शरीराचं पोषण करतात, न्यूट्रिशन करतात, त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रियंट. मग आता ह्या कार्बोहायड्रेटपासून एनर्जी मिळणार, प्रोटीनपासून बॉडी बिल्डिंग होणार, फॅटपासून सपोर्ट मिळणार, एनर्जी मिळणार, वॉटर आपल्या बॉडीला हायड्रेटेड ठेवतं, विटॅमिन्स आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करतात. तर याचं हे फंक्शन आहे. एनर्जी म्हणलं की कार्बोहायड्रेट, बॉडी बिल्डिंग म्हणलं की प्रोटीन, सपोर्ट एनर्जी म्हणलं फॅट, वॉटर म्हणजे हायड्रेशन, विटॅमिन्स म्हणजे प्रोटेक्शन. तर हे सगळे न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीचं काय करतात, नरिशमेंट करतात. मग नेमकं आता न्यूट्रिशन ही जी टर्म आहे ही डिटेलमध्ये आपण बघूया. ह्यात आपण बघितलं न्यूट्रियंट्स, आता आपल्याला बघायचं आहे न्यूट्रिशन म्हणजे काय. सो व्हॉट इज न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मी जी टर्म आहे ती टर्म हेडिंग देऊन घेतो, न्यूट्रिशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन नेमकं कशाला म्हणायचं, व्हॉट इज द न्यूट्रिशन. मी मगाशीच म्हणलं की न्यूट्रिशन हा इंग्लिश वर्ड नाही आहे, त्याच्यामध्ये एक लॅटिन वर्ड लपलेला आहे, तो म्हणजे न्यूट्रीर. आणि न्यूट्रीर याचा मिनिंग होतं नर्स ऑर फीड, म्हणजे एखाद्याला खाऊ घालणं, एखाद्याचं पोषण करणं, त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रीर. आणि ज्या सबस्टन्सकडून आपलं नरिशमेंट होतं त्याला आपण न्यूट्रियंट्स म्हणतो. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता लक्ष घ्या, लक्षात सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देण्यासारखं काय, तर न्यूट्रिशन म्हणजे काय. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. पण आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी याबद्दल माहीत नाही आहेत की पोषण केव्हा होतं, ज्यावेळेस टोटल 5 स्टेजेस, 5 प्रोसेस ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये असतात आणि त्या व्यवस्थित घडतात, त्यावेळेस आपल्या बॉडीचं न्यूट्रिशन होतं. लक्षात ठेवा. आता मी सगळ्यात महत्त्वाच्या कंडिशन सांगतो. 5 प्रोसेस सगळ्यात महत्त्वाचे आहेत, त्याची मी नावं लिहितो. न्यूट्रिशन ही सिंगल टर्म नाही आहे, तर त्याच्यामध्ये 5 प्रोसेसेस आहेत. पहिली जी प्रोसेस आहे त्याला मी इंजेक्शन असं म्हणतो. पहिली प्रोसेस जी आहे तिला मी इंजेक्शन असं म्हणतोय. दुसरी प्रोसेस जी आहे तिला मी डायजेशन असं म्हणतोय. तिसरी प्रोसेस जी आहे तिला मी ॲब्सॉर्प्शन असं म्हणतोय. चौथी प्रोसेस जी आहे तिला मी ॲसिमिलेशन असं म्हणतोय. आणि सगळ्यात शेवटची जी प्रोसेस, लास्ट प्रोसेस न्यूट्रिशनची जी आहे तिला मी इजेशन म्हणतोय. ओके, म्हणजे इंजेशन, पहिली टर्म कुठली आहे, इंजेशन. दुसरी कुठली आहे, डायजेशन. तिसरी कुठली आहे, ॲब्सॉर्प्शन. चौथी कुठली आहे, ॲसिमिलेशन. आणि पाचवी कुठली आहे, इजेशन. किती टर्म झाल्या, किती प्रोसेस झाल्या, तर 5 प्रोसेस झाल्या. तर ह्या सगळ्या प्रोसेस आपण जर एकत्र केल्या तर सम टोटल ऑफ ऑल दिस प्रोसेसेस कॉल्ड ॲज अ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन इज नॉट अ सिंगल टर्म. न्यूट्रिशन ही सिंगल टर्म नाही आहे, त्याच्यामध्ये 5 डिफरंट स्टेजेस आहेत, 5 प्रोसेस आहेत. स्टेजेस म्हणण्यापेक्षा प्रोसेस म्हणतो मी. आपल्या बॉडीमध्ये त्या घडतात म्हणून त्याला आपण प्रोसेस असं म्हणतो. पहिली प्रोसेस कुठली आहे, इंजेक्शन. दुसरी प्रोसेस कुठली आहे, डायजेशन. तिसरी प्रोसेस कुठली आहे, ॲब्सॉर्प्शन. चौथी प्रोसेस कुठली आहे, ॲसिमिलेशन. आणि पाचवी प्रोसेस कुठली आहे, इजेशन. आता पहिली प्रोसेस आपण बघू, तिला आपण इंजेक्शन असं म्हणतो. मी इथं लिहितोय, फर्स्ट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इंजेक्शन. त्याशिवाय आपलं न्यूट्रिशन होणार नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज आपण जेवण करत असतो. जेवण केल्यानंतर आपलं देवासारखं आहे काय, देवाला कसं करतो आपण, हातामध्ये प्लेट घेतो किंवा ताट घेतो आणि पाणी शिंपडतो त्याच्या बाजूने आणि नैवेद्य दाखवतो, बरोबर आहे. म्हणजे तो देवाला मिळतोय, वासाचा धनी आहे, नुसता वास जरी मिळाला तरी बास झाला देवाला. पण आपलं तसं आहे काय, आपल्या पुढं ताट ठेवलं आणि नुसता पाणी फिरवलं तर चालते काय, तर चालत नाही.
आपल्याला ताटामध्ये वाढलेलं हाताने उचलावं लागतं आणि तोंडात घालावं लागतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजतंय का? बघा, देवाला कसं आपण नैवेद्य दाखवतोय, चालतंय देवाला, पण आपलं तसं नाही आहे. आपल्या पुढं ताट ठेवलेलं असतंय, उचलायला लागतं आणि तोंडात घालावं लागतं, कृती करावी लागते ना. दॅट इज कॉल्ड एज अ इंजेक्शन. द ॲक्ट ऑफ टेकिंग फूड इनसाइड द माउथ. ताटातलं उचलून तोंडात घालणं ही जी कृती आहे, ही ॲक्ट आहे, त्या ॲक्टला आपण काय म्हणतो? इंजेक्शन म्हणतो. याची डेफिनेशन लिहितो. द ॲक्ट ऑफ टेकिंग फूड इनसाइड माउथ. द ॲक्ट ऑफ टेकिंग फूड इनसाइड द माउथ म्हणजे अन्न उचलणे आणि तोंडामध्ये टाकणे ही जी कृती आहे, ह्या प्रोसेसला आपण इंजेक्शन असं म्हणतो. आपल्याला देवाने हात दिलेत म्हणून आपण ताटातलं उचलून तोंडात घालतो. बाकीचे ॲनिमल्स काय करतात? डायरेक्ट तोंड लावतात. तोंड लावावं लागतं आणि आत घ्यावं लागतं. मला सांगा, जर आपण उचलून तोंडात जर घातलंच नाही तर आपल्या बॉडीचं पोषण होणार आहे का? नाही होणार. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण जे वाढलेलं असतं ताटात ते उचलून तोंडात घालणं हे गरजेचं आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इंजेक्शन. म्हणजे अन्न ग्रहण करणे, इंजेक्शन, द ॲक्ट ऑफ टेकिंग फूड इनसाइड द माउथ. तर ही पहिली प्रोसेस आहे. यासाठी आपल्याला काय लागणार आहे? हे नॅझल पार्ट आहे, त्याच्यानंतर हे माउथ कॅव्हिटी आहे आणि आतल्या बाजूला इथं टीथ्स प्रेझेंट असतात. ते आपण डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार आहे. आणि पहिल्यांदा आता समजा हा फूड मटेरियल आहे, हा अन्नाचा घास आहे, ह्याच्यापासून आपलं न्यूट्रिशन होणार आहे. याचा अर्थ काय? हे पहिल्यांदा आपल्या तोंडात गेलं पाहिजे ना. म्हणजे आपण कृती करतो, जे ताटातून उचलून तोंडात घालतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? न्यूट्रिशन असं म्हणतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? न्यूट्रिशन असं म्हणतो. कळालं? द ॲक्ट ऑफ टेकिंग फूड इनसाइड द माउथ इज कॉल्ड एज अ न्यूट्रिशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेकंड प्रोसेस आपल्याला बघायची आहे. पहिली प्रोसेस आपण बघितलेलं आहे इंजेक्शन, द ॲक्ट ऑफ टेकिंग फूड इनसाइड द माउथ. सेकंड आपल्याला बघायचं आहे डायजेशन. याला आपण पचन असं म्हणतो, डायजेशन. आपण नॉर्मली जेवल्यानंतर वापरतो की आपण खाल्लेलं फूड डायजेस्ट व्हायला लागले काय, व्यवस्थित डायजेशन झालं आहे का, किंवा डायजेशन झालेलं नाही आहे म्हणून पोटात दुखायला लागले, हे आपण टर्म्स वापरतो. पण नेमकं डायजेशन म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता डायरेक्ट मी डायजेशनची डेफिनेशन नाही सांगणार. पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की डायजेशन कुणाचं होतं आणि का होतं. आपण जे फूड मटेरियल खातो ते कुठल्या नेचरचं असतं. वॉट एव्हर द फूड वी ईट, द नेचर ऑफ दॅट फूड इज व्हेरी कॉम्प्लेक्स. आपल्या बॉडीमध्ये आपण जेव्हा फूड खातो तेव्हा त्या फूडचं नेचर आहे कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स याचा अर्थ काय, तर जटिल युक्त. लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स. जे मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहेत, सेमी इंग्लिशचे जे स्टुडंट आहेत, त्यांनी लक्षात ठेवा, जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स. आपण भात खातो, भाजी, आमटी, चपाती, डाळ, भाकरी, नॉन व्हेजिटेरियन फूड, हे सगळं फूड जे आहे हे कॉम्प्लेक्स आहे. आता कॉम्प्लेक्स याचा अर्थ काय, जटिल, जे आपल्या रक्तामध्ये डायरेक्ट शोषलं जात नाही, ॲब्सॉर्ब होत नाही आपल्या रक्तामध्ये, आपल्या बॉडीकडून ते वापरलं जात नाही, अशा फूडला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स. आणि जे पॉली युनिट्सनी तयार झालेलं आहे, भरपूर युनिट्सनी तयार झालेलं आहे, ते बायोमॉलिक्युल्समध्ये मी सांगतो. आता एवढंच लक्षात ठेवा की जे फूड खाल्ल्यानंतर, चपाती, आता चपाती खाल्ली तर ती चपाती डायरेक्ट ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होणार नाही. लक्षात ठेवा, अशा पदार्थाला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर नॉन डिफ्युजेबल. नॉन डिफ्युजेबल, डिफ्युजेबल म्हणजेच काय, ते रक्तात जाणार नाही, रक्तात मिक्स होणार नाही. आता फूड आपण खातो ते पोटात जातं, पोटात गेल्यानंतर ते आतड्यांमध्ये जातं आणि इंटेस्टाईनमध्ये जातं, आणि इंटेस्टाईनमधून ते ब्लडमध्ये जातं, त्याला आपण डिफ्युजेबल म्हणतो. मग चपाती आहे अशी आपली डिफ्यूज होणार नाही, म्हणजे चपाती ही काय झाली, नॉन डिफ्युजेबल झाली, आणि त्याचबरोबर नॉन ॲब्झॉर्बेबल झाली. लक्षात ठेवा, नॉन ॲब्झॉर्बेबल. लक्षात राहील, कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे, त्याचबरोबर नॉन डिफ्युजेबल आहे, आणि त्याचबरोबर नॉन ॲब्झॉर्बेबल आहे. महत्त्वाचं काय तर डिफ्युजेबल आणि ॲब्झॉर्बेबल ह्या गोष्टी एकमेकांच्या रिलेटेड आहेत, हे लक्षात ठेवा. डिटेलमध्ये मी नंतर सांगतो. कॉम्प्लेक्स म्हणजे जे शरीराला डायरेक्ट पचत नाही किंवा जे ॲक्सेप्ट होत नाही शरीराकडून. शरीर आहे असं चपाती रक्तात घेणार आहे का, नाही, त्या चपातीचं डायजेशन करून ते घेणार आहे. म्हणजे आपण जे फूड खातो ते फूड कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे, नॉन डिफ्युजेबल आहे,
आणि नॉन ॲब्झॉर्बेबल आहे. आता हे फूड मटेरियल जे आहे हे फूड मटेरियल कन्वर्ट व्हावं लागतं, म्हणजेच ह्याचं डायजेशन, ह्या केमिकल रिॲक्शन्स असतात, आपल्या शरीरात होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. डायजेशन ही एक प्रोसेस आहे, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. आता हे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल कशामध्ये कन्वर्ट होणार बघा, सिम्पलमध्ये होणार. आणि सिम्पल फूड ह्या आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतं, डिफ्यूज होतं, म्हणून सिम्पल फूड डिफ्युजेबल आणि त्याचबरोबर ॲब्झॉर्बेबल. लक्षात राहील. कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजेबल, नॉन ॲब्झॉर्बेबल फूड मटेरियल. कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजेबल, नॉन ॲब्झॉर्बेबल मटेरियल गेट कन्वर्टेड इंटू सिम्पल, डिफ्युजेबल, ॲब्झॉर्बेबल. म्हणजे आपल्या शरीराला नरिशमेंट करण्यासाठी कसलं फूड लागतं, सिम्पल, डिफ्युजेबल आणि ॲब्झॉर्बेबल. आणि आपण जे खातो ते फूड कसं असतं, कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजेबल आणि नॉन ऑब्झर्वेबल. म्हणजे हे फूड मटेरियल कशात कन्वर्ट होतं, या फूड मटेरियल. आणि विथ द हेल्प ऑफ मध्ये कोण लागतोय, एन्झाईम लागतोय. मध्ये कोण लागतोय, एन्झाईम. एन्झाईम म्हणजे कॅटालिस्ट. लक्षात ठेवा, कॅटालिस्ट. ही सगळी रिॲक्शन जी व्हायला लागली ना, ती ज्याच्यामुळे होती, स्पीड ज्याच्यामुळे मिळतो तो म्हणजे एन्झाईम. तो म्हणजे काय, एन्झाईम. एन्झाईम हा काय करतो, कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजेबल, नॉन ॲब्झॉर्बेबलला कशात कन्वर्ट करतो, सिम्पल, डिफ्युजेबल, ॲब्झॉर्बेबल. मग असं जे फूड मटेरियल आहे ते आपल्या रक्तामध्ये शोषलं जातं, ॲब्सॉर्ब होतं. कारण असं फूड आपल्या बॉडीला लागत असतं. आपण जे खातो ते ह्या टाईपचं खातो. म्हणजे ह्या खाल्लेल्या पदार्थाचं किंवा खाल्लेल्या अन्नाचं आपल्या शरीराला जसं लागेल त्या स्वरूपात जे कन्व्हर्जन होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायजेशन. मी डायजेशनची डेफिनेशन सांगतो बघा. डायजेशन इट कॅन बी डिफाइन्ड ॲज कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजेबल, नॉन ॲब्झॉर्बेबल. मी काय म्हणतो, डायजेशन इट कॅन बी डिफाइन्ड ॲज कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजेबल, नॉन ॲब्झॉर्बेबल फूड मटेरियल गेट कन्वर्टेड इंटू सिम्पल, डिफ्युजेबल, ॲब्झॉर्बेबल विथ द हेल्प ऑफ एन्झाईम इज नोन ॲज अ डायजेशन. त्याला आपण काय म्हणतो, डायजेशन असं म्हणतो. कळालं. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल सिम्पलमध्ये कन्वर्ट झालं, नॉन डिफ्युजेबल डिफ्युजेबलमध्ये कन्वर्ट झालं आणि नॉन ॲब्झॉर्बेबल ॲब्झॉर्बेबलमध्ये कन्वर्ट झालं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. एन्झाईम हा केमिकल सबस्टन्स आहे जो रिॲक्शनचा स्पीड वाढवतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॅटालिस्ट. तर ही प्रोसेस, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डायजेशन. दोन टाईपचे डायजेशन्स होतात. पहिल्यांदा आपण तोंडात फूड खाल्ल्यानंतर दाताच्या मदतीनं ते फूड बारीक होतं, ते सुद्धा डायजेशन आहे. मग ह्यामध्ये दाताच्या मदतीनं होतं म्हणून त्या डायजेशनला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल डायजेशन. काय म्हणतो आपण त्याला, मेकॅनिकल डायजेशन. दाताच्या मदतीनं होणारं जे काय डायजेशन असतं त्या डायजेशनला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल डायजेशन. मी तर पुढे लिहितो बघा, विथ द हेल्प ऑफ टीथ. दाताच्या मदतीनं होणारं जे डायजेशन आहे त्या डायजेशनला आपण मेकॅनिकल डायजेशन असं म्हणतो. आणि जे पोटामध्ये गेल्यानंतर HCl तुम्ही ऐकला, हायड्रोक्लोरिक ॲसिड, स्टमकमध्ये गेल्यानंतर ते जे डायजेशन होतं त्या डायजेशनला आपण म्हणतो केमिकल डायजेशन. त्या डायजेशनला काय म्हणतो आपण, केमिकल डायजेशन. हे नोट डाऊन करून घ्या नोटबुकमध्ये. मी जे लिहितो ते नोटबुकमध्ये लगेच लिहून घ्या. हे कशामध्ये होतं, स्टमकमध्ये होतं. कुणाच्या मदतीनं होतं, डायल्यूट HCl. तर हे झालं डायजेशन प्रोसेस. याला आपण डायजेशन किंवा मराठीमध्ये याला आपण पचन असं म्हणतो. ओके. तिसरी प्रोसेस आहे ॲब्सॉर्प्शन. तिसऱ्या प्रोसेसचं मी नाव लिहितोय, इट्स ॲब्सॉर्प्शन. पहिल्या दोन प्रोसेस आपण बघितल्या. एक बघितलं इंजेशन, दुसरं बघितलं डायजेशन आणि आता तिसरं आहे ॲब्सॉर्प्शन. आता लक्षात ठेवा, परत एकदा मी सांगतोय, हे माउथ कॅव्हिटी आहे, आपलं तोंड आहे. ओके. आणि हे तोंडातून अन्ननलिका येते. हे स्टमक आहे, हे इंटेस्टाईन आहे आणि हे एनस आहे, म्हणजे शेवटचा पार्ट आहे. हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा ट्रॅक आहे, लक्षात ठेवा. मी जसं बोर्डवरती लिहितो ते लिहून घेतलेलं कधीही चांगलं असतंय. आता हे सिम्पल काढलेलं आहे, नंतर आपण डिटेलमध्ये डायग्राम व्यवस्थित बघणार आहे. तर पहिला जो पार्ट आहे याला आपण माउथ असं म्हणतो.
हा जो पार्ट आहे ह्याला आपण अन्ननलिका, इंग्लिशमध्ये त्याला इसोफॅगस असं म्हणतात. त्याच्यानंतर हे स्टमक आहे, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, हे लार्ज इंटेस्टाईन आहे, आणि सगळ्यात शेवटचा पार्ट ज्याच्यातून इजेशन होतं, फूड आउट होतो, त्याला आपण काय म्हणतो, एनस. ही डायग्राम पटकन काढून घ्या. साधे आहे, ॲब्सॉर्प्शन सांगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. माउथ, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन आणि एनस. ह्याच्या अवतीभोवती ब्लड वेसल असते, त्यामुळे मी ही रक्तवाहिनी काढतोय. ही ब्लड वेसल आहे, म्हणजे ह्यामध्ये रक्त प्रेझेंट असतं, ब्लड प्रेझेंट असतं. दिस इज कॉल्ड एज अ ब्लड वेसल. हिला मी ब्लड वेसल असं म्हणणार आहे. हिला मी ब्लड वेसल असं म्हणणार आहे. ओके. आता पहिल्यांदा फूड आत घेतल्यानंतर, फूड आत घेण्याची जी प्रोसेस आहे तिला आपण काय म्हणतो, इंजेशन. ही पहिली प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. फूड आत घेतल्यानंतर ते फूड गिळलं जातं, इंटेस्टाईनमधून खाली येतं, आणि स्टमकमध्ये ते फूड काय होणार आहे, डायजेस्ट होणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डायजेशन. आणि मी सांगितलेलं होतं की नेमकं फूड डायजेस्ट होतंय म्हणजे काय होतंय, तर सिम्पल होतंय, ॲब्झॉर्बेबल होतंय आणि डिफ्युजेबल होतंय. असं फूड मटेरियल स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येणार. आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इथं फूड आलं, हे फूड कसं आहे, सिम्पल आहे. हे फूड कसं आहे, सिम्पल फूड, ॲब्झॉर्बेबल फूड, ॲब्झॉर्बेबल फूड आणि डिफ्युजेबल फूड. लक्षात ठेवा, डिफ्युजेबल फूड हे फूडची क्वालिटी आहे. आता हे फूड स्टमकमधनं कशात आले, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आले. आता ते स्मॉल इंटेस्टाईनमधून ब्लडमध्ये काय जाणार आहे, ॲब्सॉर्ब होणार आहे. काय होणार आहे, ब्लड वेसलमध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे. बघा, फूड मटेरियल कुठनं कुठं ॲब्सॉर्ब व्हायला लागलं आहे किंवा कुठनं कुठं डिफ्यूज व्हायला लागलं आहे, तर इथं जे फूड सिम्पल फूड मटेरियल आहे ते ब्लडमध्ये येणार. कशामध्ये येणार, ब्लडमध्ये येणार. ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो. म्हणजेच काय, सिम्पल फूड गेट ॲब्सॉर्ब इन टू ब्लड. ब्लडमध्ये जे सबस्टन्स आहे, सिम्पल सबस्टन्स आहे, ते ॲब्सॉर्ब होत आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲब्सॉर्प्शन म्हणतो. तर ही पहिली प्रोसेस झाली. आता चौथी प्रोसेस जी आहे तिला आपण ॲसिम्युलेशन असं म्हणतो. काय म्हणतो तिला आपण, ॲसिम्युलेशन. ॲसिम्युलेशन याचा अर्थ काय, तर युटिलायझेशन. युटिलायझेशन म्हणजे वापर करणे. कुणाचा वापर करणे, आता बघा परत एकदा मी सांगतो. पहिल्यांदा फूड आपण खाल्लो, त्याला आपण इंजेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, इंजेशन. ही पहिली प्रोसेस. दुसरं, ते फूड अन्ननलिकेतून इसोफेगसमधून स्टमकमध्ये गेलं, त्याचं काय झालं, डायजेशन झालं. ते फूड स्मॉल इंटेस्टाईनला गेलं, स्मॉल इंटेस्टाईनमधून कशात आलं, ब्लडमध्ये आलं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, ॲब्सॉर्प्शन. काय म्हणणार आपण त्या प्रोसेसला, ॲब्सॉर्प्शन. ही तिसरी प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसला आपण म्हणणार ॲब्सॉर्प्शन. मी 3 नंबर देतो. पहिला नंबर आपण इंजेशनला दिला, दुसरा नंबर डायजेशनला दिला आणि तिसरा नंबर ॲब्सॉर्प्शनला दिला. ते सगळं फूड मटेरियल ॲब्सॉर्ब झालं ब्लडमध्ये. आता ब्लडमधून हे फूड मटेरियल कुठं जाणार, तर आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलला जाणार. लक्षात ठेवा. आता बघा, आपलं बॉडी, सगळ्यात महत्त्वाची आपली बॉडी, माणसाचं जे शरीर आहे ते हजारो नाही, लाखो नाही, ट्रिलियन, मिलियन आपण मोजूच शकत नाही इतक्या पेशींनी तयार झाले, इतक्या सेल्सने तयार झाले. मग त्या प्रत्येक सेलला न्यूट्रिएंट देणं फार गरजेचं आहे, न्यूट्रिशन देणं फार गरजेचं आहे. मग ते रक्तातून आता सगळीकडं जाणार. बरोबर आहे. मग आता काय होतं बघा, तर हा सेल आहे, आपल्या बॉडीचा एक सेल कन्सिडर करूया. ह्या सेलला इथं न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके. आता ह्या सेलमध्ये आतल्या बाजूला काय प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम. आता रोज आपल्या बॉडीतला सायटोप्लाझम कमी होणार, आपल्या सेलमधला सायटोप्लाझम कमी होणार. का, तर आपण रोज वर्किंग करतो म्हणजे सेलमधलं जे सायटोप्लाझम आहे त्यातले न्यूट्रिएंट्स आपण वापरतो. मग हे रिकामं झालं ना, मग ह्याला पुन्हा न्यूट्रिशन द्यायचं. मग ब्लडमधनं आलेलं जे काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन
ह्या सेलमध्ये आतल्या बाजूला जातं आणि नवीन सायटोप्लाझम तयार होतो, म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण होतं. म्हणजे खाल्लेल्या पदार्थाचं पहिल्यांदा पचन झालं, पचन झाल्यानंतर ते रक्तात ॲब्सॉर्ब झालं आणि रक्तात ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ते सेलमध्ये आलं. सेलमध्ये काय आलं तर सायटोप्लाझम संपलेला होता, तो सायटोप्लाझम परत तयार करण्यासाठी ते सेलमध्ये आलं आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ॲसिमिलेशन, म्हणजे खाल्लेल्या पदार्थाचा वापर झाला, म्हणजेच युटिलायझेशन ऑफ सिंपल फूड. युटिलायझेशन म्हणजे काय, यूज. लक्षात ठेवा, युटिलायझेशन म्हणजे काय, यूज. युटिलायझेशन म्हणजे काय, यूज ऑफ सिंपल फूड फॉर फॉर्मेशन ऑफ सायटोप्लाझम प्रेझेंट इन सेल. सायटोप्लाझम इन सेल, आपल्या सेलमध्ये जो सायटोप्लाझम प्रेझेंट आहे त्या सायटोप्लाझमचं पुनर्निर्मिती करण्यासाठी, कारण सायटोप्लाझम हा रोज त्यातलं मटेरियल वापरलं जातं आणि कमी होतं, म्हणून तरी सेलला पुन्हा न्यूट्रिशन देण्याची गरज आहे. अशा आपल्या बॉडीमध्ये 100 मिलियन्स ऑफ सेल्स आहेत. प्रत्येक सेलला ते सिंपल फूड जाणार, म्हणून तरी आपण खातो आणि खाल्लेलं सेलला मिळतं. ओके, तर हे सगळं मटेरियल कुणाला मिळणार आहे, सायटोप्लाझम तयार करण्यासाठी उपयोगी होणार आहे. लक्षात ठेवा, मी अंडरलाईन करून ठेवतो. काय, फूडचं जे युटिलायझेशन झालं, युटिलायझेशन म्हणजे काय, वापर, त्याला आपण काय म्हणतो ॲसिमिलेशन, आणि सेलमधला नवीन सायटोप्लाझम तयार झाला, ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण ॲसिमिलेशन असं म्हणतो. म्हणजेच युटिलायझेशन म्हणजेच वापर करणे. आपण खाल्लेल्या पदार्थाचा वापर केला गेला त्या प्रोसेसला आपण ॲसिमलायझेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ॲसिमलायझेशन. ही कुठली प्रोसेस आहे, चौथी प्रोसेस आहे. आणि लास्ट प्रोसेस जी आहे तिला आपण इजेशन असं म्हणतो. इजेशन, पहिली टर्म जी होती तिला आपण इंजेशन म्हणत होतो, आता आपण इजेशन म्हणतो. फरक आहे, गडबड करू नका. पहिली प्रोसेस होती तिला आपण इंजेशन म्हणत होतो, शेवटची प्रोसेस आहे इजेशन. म्हणजे काय, लार्ज इंटेस्टाईनमध्ये कुठला पदार्थ येणार, जो न पचलेला पदार्थ जो असतो सगळा इथे येणार. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, अनडायजेस्टेड, म्हणजे न पचलेला भाग, अनडायजेस्टेड पार्ट किंवा अनडायजेस्टेड फूड हे शरीरातून एनसच्या मार्गाने बाहेर पडणार. शरीराच्या आपण सकाळी उठल्यानंतर शौचविधी जो असतो, म्हणजे आपण टॉयलेटला जातो त्यावेळेस आपल्या बॉडीतून जे येल्लो कलरचा पार्ट बॉडीच्या बाहेर पडतो तो अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियलचा पार्ट असतो. ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इजेशन. म्हणजे ही चौथी पाचवी शेवटची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इजेशन. किती प्रोसेस झाल्या बघा, 5 प्रोसेस झाल्या. सगळ्यात शेवटची प्रोसेस कुठली, इजेशन. ओके, इजेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल. रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड मटेरियल आउटसाइड बॉडी, मटेरियल आउटसाइड बॉडी. कशातून, थ्रू लास्ट पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कॉल्ड एज अ एनस. थ्रू एनस जे काय राहिलेलं शिल्लक मटेरियल जे होतं ते सगळं काय केलं गेलं, रिमूव्हल. कशातून रिमूव्हल केलं, एनस थ्रू रिमूव्हल केलं. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इजेशन म्हणतो. काय म्हणतो आपण या प्रोसेसला, इजेशन. म्हणजे 5 प्रोसेस सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिली प्रोसेस कुठली, इंजेशन. दुसरी डायजेशन. तिसरी ॲब्सॉर्प्शन. चौथी ॲसिमिलेशन आणि 5वी इजेशन. ह्या 5ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समजा यातली एखादी गोष्ट नाही झाली, समजा इजेशन नाही झालं तर शरीराचं पोषण होणार आहे का, नाही. म्हणजे इजेशन याचा अर्थ काय, जे अनडायजेस्टेड आहे ते शरीरातून बाहेरच गेलं नाही तर आपल्या बॉडीमध्ये विषारी द्रव्य तयार होतील, त्यामुळे शरीराचं पोषण होणार नाही. जर समजा आपण खाल्लंच नाही तर आपल्या बॉडीचं पोषण होणार नाही. जर समजा आपल्या बॉडीचं डायजेशनच व्यवस्थित झालं नाही तरी पोषण होणार नाही. म्हणजे मला सांगा, ह्यातली एक नव्हे तर 5च्या 5 प्रोसेस सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. म्हणून सगळ्या प्रोसेस एकत्र केला की तर त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो, अदरवाईज त्याला आपण न्यूट्रिशन म्हणत नाही. म्हणून मी एक कॅल्क्युलेशन असं तयार केलं आहे, न्यूट्रिशन इज इक्वल्स टू इंजेशन प्लस डायजेशन प्लस ॲब्सॉर्प्शन प्लस ॲसिमिलेशन प्लस इजेशन. किती प्रोसेस झाल्या, 5 प्रोसेस झाल्या.
आणि सगळ्या प्रोसेसचं जर आपण ॲडिशन केलं तर त्या ॲडिशनला आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन असं म्हणतो. हे झालं न्यूट्रिशनबद्दल. म्हणजे आता आपल्या डोक्यात होतं की न्यूट्रिशन म्हणजे नुसता पोषण नाही, तर सगळ्या गोष्टी 5 प्रोसेस व्यवस्थित जर झाल्या तर त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो, अदरवाईज त्याला आपण न्यूट्रिशन म्हणू शकत नाही. ही न्यूट्रिशनची टर्म आपण इथं क्लिअर केलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे न्यूट्रिएंट्स अँड देअर रोल. म्हणजे आपण जे पोषक द्रव्य खातो त्या पोषक द्रव्याचं शरीराला काय फायदा होतो हे आपल्याला आता या लेक्चरमध्ये बघायचं आहे. न्यूट्रिएंट्स जे आपण खातो ते कसं असतं, आपण जे मटेरियल खातो ते कॉम्प्लेक्स असतं. कसं असतं, कॉम्प्लेक्स. त्याचबरोबर नॉन ॲब्झॉर्बेबल, लक्षात ठेवा, नॉन ॲब्झॉर्बेबल. त्याचबरोबर कसं असतं, नॉन डिफ्युजेबल आणि बायो, त्यांचा साईज मोठा असतो म्हणून त्याला बायो मॅक्रो मॉलिक्यूल असं म्हणतात. म्हणजे हे 4 टर्म लक्षात राहणं फार गरजेचं आहे. आपल्या ताटामध्ये जे जेवण असतं, जे फूड मटेरियल असतं ते कुठल्या टाईपचं असतं, कॉम्प्लेक्स, नॉन ॲब्झॉर्बेबल, नॉन डिफ्युजेबल आणि बायो मॅक्रो मॉलिक्यूल. लक्षात ठेवा, बायो मॅक्रो मॉलिक्यूल. हे सगळं फूड मटेरियल कन्वर्ट होणार. आता हे जे फूड मटेरियल कुठलं आहे, तर पहिलं फूड मटेरियल आहे कार्बोहायड्रेट. हा बायो मायक्रो मॉलिक्यूल आहे, कार्बोहायड्रेट. दुसरा जो आहे तो प्रोटीन, काय आहे, प्रोटीन. तिसरा जो आहे तो फॅट. हे 3 महत्त्वाचे आहेत. पहिला आहे कार्बोहायड्रेट, दुसरा आहे प्रोटीन आणि तिसरा आहे फॅट. हे 3 न्यूट्रिएंट ज्याला आपण बायो मॅक्रो मॉलिक्यूल म्हणतो. NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये बघा, नीटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बायो मॅक्रो मॉलिक्यूल. तर ह्याचं कन्व्हर्जन व्हायला पाहिजे. कशामध्ये कन्व्हर्जन व्हायला पाहिजे, सिंपलमध्ये व्हायला पाहिजे. कशामध्ये व्हायला पाहिजे, सिंपल. त्याच्याबरोबर ॲब्झॉर्बेबल, त्याच्यानंतर डिफ्युजेबल आणि बायो मायक्रोमध्ये व्हायला पाहिजे, बायो मायक्रो मॉलिक्यूलमध्ये व्हायला पाहिजे. तर याला आपण डायजेशन म्हणतो. अदरवाईज त्याला डायजेशन म्हणता येणार नाही. लक्षात ठेवा, डायजेशन म्हणता येणार नाही. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल कुठलं आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. ते कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, सिंपलमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. आता कार्बोहायड्रेटपासून काय मिळणार आहे आपल्याला, एनर्जी मिळणार आहे. काय मिळणार आहे, एनर्जी. ओके. म्हणजे आपण जे वर्कआउट करतो, वर्कआउट म्हणजे आपण आता समजा उड्या मारायला लागलो किंवा आपण एक्सरसाइज करायला लागलो तर त्यासाठी काय लागणार आहे, एनर्जी लागणार आहे. ती एनर्जी आपल्याला कशातून मिळणार, कार्बोहायड्रेट. याला शॉर्ट फॉर्ममध्ये कार्ब्स असं म्हणतात, CARBS, कार्ब्स. एनर्जी मिळणार. त्याचबरोबर फायबर सुद्धा मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे फायबरचा रोल काय आहे हे मी डिटेलमध्ये सांगणार आहे नंतर. त्याच्यानंतर प्रोटीन. बॉडी बिल्डिंग जे असतं, बॉडी बिल्डिंग मी मगाशी सुद्धा सांगितलेलं होतं की बॉडी बिल्डिंग याचा अर्थ जिममध्ये जाऊन जी बॉडी कमवतात ती बॉडी बिल्डिंग नाही. शरीराची, मानवी शरीराची एक रचना आहे. चांगले डोळे, कान, केसांचा रंग, शरीराचा रंग, आपल्या बॉडीत जे स्नायू आहेत त्या स्नायूंची वाढ, हे सगळं बॉडी स्ट्रक्चर झालं. ह्याचं बॉडी बिल्डिंग कुणामुळं होतं, प्रोटीनमुळं होतं. आणि फॅटमुळं, फॅट हे नेमकं काय, आता शरीरात फॅट वाढलंय, फॅट वाढले म्हणजे काय, ही स्टोर्ड एनर्जी आहे. कसली एनर्जी आहे, स्टोर्ड एनर्जी. स्टोर्ड एनर्जी आहे फॅट. फॅट आपल्याला सपोर्ट मेकॅनिझम, सपोर्ट देतं. त्याचबरोबर एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करतं. स्टोरेज, बॉडीमध्ये फॅट हे स्टोअर राहतं. जेव्हा तुम्ही फास्टिंग करता ना, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उपवास करता त्यावेळेस तुम्ही काय खात नाही, त्यावेळेस आपलं शरीर, आपल्या शरीराला कुठलेही पदार्थ न मिळाल्यामुळं आपल्या शरीरात असलेलं फॅट हे डायजेस्ट होतं आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, एनर्जी. म्हणजे फॅट ही काय आहे, स्टोर्ड एनर्जी आहे. फॅट ही काय आहे, स्टोर्ड एनर्जी. तर हे 3 मटेरियल, कॉम्प्लेक्स, नॉन ॲब्झॉर्बेबल, नॉन डिफ्युजेबल, बायो मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, NCERTमध्ये दिलेलं आहे बायो मॅक्रो मॉलिक्यूल. हे सगळं कशात कन्वर्ट व्हायला पाहिजे, सिंपल, ॲब्झॉर्बेबल, डिफ्युजेबल, बायो मायक्रो मॉलिक्यूलमध्ये. कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, बायो मायक्रो मॉलिक्यूल.
तरच आपण त्याला काय म्हणतो, डायजेशन प्रोसेस म्हणतो. त्याचबरोबर आपल्याला अजून काय काय लागतं, विटॅमिन्स लागतात. आपल्या बॉडीचं पोषण व्यवस्थित होण्यासाठी विटॅमिन्स लागतात. पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, वॉटर. रक्तामध्ये भरपूर पाणी आहे, मग रक्ताचे जे फंक्शन आहेत ते पाण्याचे फंक्शन आहेत, त्यामुळे वॉटर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आतल्या बॉडीला ल्युब्रिकेशन देणं म्हणजे ओलावा देणं, ल्युब्रिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तर हे काम कोण करतं, वॉटर. तर हे सगळं कॉम्प्लेक्स मटेरियल आहे. पहिले 3 मटेरियल हे कसे आहेत, कॉम्प्लेक्स, नॉन ॲब्झॉर्बेबल, नॉन डिफ्युजेबल आणि बायो मायक्रोमॉलिक्यूल आहेत. हे सगळे फूड मटेरियल कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजेत, सिम्पल, ॲब्झॉर्बेबल, डिफ्युजेबल आणि बायो मायक्रोमॉलिक्यूल. असं जर झालं तर त्याला आपण डायजेशन असं म्हणतो. ओके. आता आपण बघितलं न्यूट्रिशन म्हणजे काय, न्यूट्रियंट्स म्हणजे काय, आणि न्यूट्रियंट्स अँड देअर रोल, त्यांचं आपल्या शरीरामध्ये रोल काय आहे हे सुद्धा बघितलं. आता नेमकं न्यूट्रिशन ज्या सिस्टीमकडून होतं ती डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला यापुढं डिटेलमध्ये बघायची आहे. आता आपण बघणार आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम.